नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार आणि जबरदस्त झालेला आपण बघणार आहोत। कारण इथे आता अभय आणि आनंदीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो। या हळदीच्या कार्यक्रमात आता विद्याधरने आनंदीला पळवून नेण्यासाठी मोठा डाव टाकलेला आपण बघणार आहोत। तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता अगदी भिकाऱ्यासारखी अवस्था झालेला हा राक्षस म्हणजेच विद्याधर खूपच भडकलेला असतो। तेव्हा तो शलाकाला म्हणू लागतो, सोडणार नाही त्या आनंदीला आणि युगंधरला, सोडणार नाही, त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करणार हा विद्याधर। त्याच वेळेस आता शलाका म्हणू लागते, बास रे, अरे किती ओरडशील आणि किती बोलशील, तू ना फक्त ओरडण्याचं काम करतो विद्याधर, पण तुला जमत तर काहीच नाही। अरे त्या युगंधरने तुझ्या नांग्या ठेचल्या, सगळ्या गावासमोर तुझी लायकी दाखवली, कुत्र्यासारखी धुलाई केली, पण तुला काय जमलं विद्याधर? काहीच नाही। अरे वाघाच्या कातड्यातला एकदम भेकाड कोला निघाला की तू। त्यावर लगेच विद्याधर भडकतो, बास, आता हा विद्याधर एक सबूत बी ऐकू शकत नाही। इतक्या दिवस त्या आनंदीसाठी मी थांबलो होतो, तिची वाट बघत होतो, पण त्या आंधळ्या पोरीसाठी युगंधरने माझी जी अवस्था केली ना, त्याचा बदला हा विद्याधर घेणार। आता हा विद्याधर सोडणार नाही। त्यावर शलाका म्हणू लागते, काय करणार आहेस तू? सांग ना, युगंधर येतो, काय करशील सांग। त्याच वेळेस आता तिकडे चंदन येतो। आता चंदनने चष्मा आणि काही मेडिसिन्स आणलेले असतात। तेव्हा चंदन म्हणू लागतो, मालक साहेब, अहो कापडं बदलून घ्या की, अहो कशी भिकाऱ्यासारखी अवस्था झाली, कसं दिसायलंय ते। आता हा चंदन आणि ही शलाका दोघेही मुद्दामून या विद्याधरला भडकवण्याचं काम करत असतात। आता हा विद्याधर भडकतो कारण चंदन त्याला भिकारी बोललेलं असतो ना। त्याच वेळेस चंदन म्हणू लागतो, मालक साहेब शांत व्हा आणि आधी हा चष्मा लावा बरं, चला बरं, कसं दिसायलंय ते, कपडे कसे, ते डोळे कसे झालेत, आणि या गोळ्या घ्या, डॉक्टरांनी सांगितलंय जास्त उन्हात बघायचं नाही, इकडे तिकडे फिरायचं नाही, डोळ्याची आग होते ना, आणि हा चष्मा लावल्यानंतर डोळ्याची आग शांत होईल आणि पाणी गळणंही बंद होईल। लावा लावा मालक साहेब, पटकन लावा की, नाहीतर सगळं गाव म्हणेल आनंदी मिळाली नाही म्हणून छोटे मालक रडतायत, नागाने नाचक्की होईल हो तुमची, लावा की चष्मा। असे म्हणताच आता हा चंदन लगेच आता विद्याधरच्या हातात तो काळा चष्मा देतो। आता विद्याधरच्या चष्माकडे बघतो, हा काळा चष्मा लावू आणि माझ्या डोळ्याची आग शांत करू, काय होणार आहे त्याने? डोळ्याची आग शांत करून काय होणार आहे? त्या आनंदीने इथे माझ्या काळजात आग लावली, आधी ती शांत करणार हा विद्याधर। असे म्हणत आता विद्याधर लगेच तो काळा चष्मा लांब फेकतो। त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, काय करणार आहेस तू विद्याधर, सांग ना। अरे त्या आनंदीवर आणि तिच्या कुटुंबावरती त्या देव माणसाचा हात आहे युगंधरचा, एवढं लक्षात ठेव। त्यावर विद्याधर म्हणू लागतो, असू दे, तो जेवढा देव माणूस आहे ना तेवढाच मी राक्षस आहे, आणि त्याच्यामध्ये जे रक्त आहे ना तेच रक्त माझ्यात आहे। एकाच आईच्या पोटी आम्ही जन्म घेतलाय, आणि या युगंधरचं मूळ काय आहे ना हे या विद्याधरला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे आता हा विद्याधर त्या युगंधरच्या मुळावरती पाय नाही तर घाव घालणार, आणि मग खेळ खलास। त्यावर लगेच शलाका आणि चंदन म्हणू लागतात, असं काय मूळ आहे आणि तुम्ही कुठे घाव घालणार आहात, नेमकं आम्हाला कळेल का? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, खेळ खलास, सांगितलं ना मी त्या आनंदी आणि युगंधरची वाट लावणार, कारण हा विद्याधर ठिणगी नाही तर आग आहे, आणि विष नाही तर अख्खा नाग आहे। त्यावर शलाका म्हणू लागते, पण याच नागाचा फणा त्या युगंधरने ठेचलाय हे विसरू नको विद्याधर। त्यावर विद्याधर म्हणू लागते, ठेचू दे की, फणा ठेचलाय ना, ठेचू दे, नागाचा फणा किती बी ठेचला ना तरी त्यातलं विष संपत नाही, आणि आता हे विष या आनंदी आणि युगंधरच्या आयुष्याची राख रांगोळी करणार, असं आता या भडकलेल्या विद्याधरने ठरवलेलं असतं। तर इकडे आता मालक साहेब स्वतः अभयच्या घरी आलेले असतात। तेव्हा लगेच अभयचे आई वडील, अभय सगळेजण मालक साहेबांसमोर येतात, त्यांच्याबरोबर शिर्के साहेबही असतात। त्याच वेळेस अभयचे बाबा म्हणू लागतात, मालक साहेब,
अहो तुम्ही इकडे येण्याची तसदी कशाला घेतली? आम्हाला जर कळवलं असतं तर तातडीने आम्ही तिकडे हजर झालो असतो की. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, कसं आहे ना, महत्त्वाची बोलणी जर करायची असेल ना तर समोरासमोर जाऊन भेटणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच मी तुमच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आलो आहे. कसं आहे ना, मी आरती आणि अभयचं लग्न ठरवलं होतं, पण काय करणार, हे लग्न जुळलं नाही कारण पत्रिका जुळल्या नाही ना, म्हणून हे लग्न मोडलं. पण माझी एक इच्छा आहे, तुम्हाला पटत असेल तर सांगू का? त्यावर लगेच अभयचे बाबा म्हणू लागतात, सांगा की. मालक साहेब, तुम्ही शब्द टाकला आणि आम्ही मांडला नाही असं कधी होतं का? सांगा, तुमच्या मनात जे काही असेल ना ते सांगा. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, कसं आहे ना, एवढं चांगलं स्थळ मला हातचं जाऊ द्यायचं असं वाटत नाही, म्हणून मी एक प्रस्ताव मांडतोय. जर आरती आणि अभयची पत्रिका जुळत नसली म्हणून काय झालं, आनंदी आहेच की. आबा जाधवांची दुसरी नात, आनंदी आणि अभयचं लग्न होऊच शकतं. जर तुमची हरकत नसेल तर अभय आणि आनंदीचं लग्न करायला तयार आहात का तुम्ही? त्यावर लगेच आता अभयची आई म्हणू लागते, मालक साहेब, नाही म्हणजे आनंदी गुणी पोर आहे हो. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, विषयच नाही, आनंदी अगदी हुशार, गुणी आणि संस्कारी पोर आहे. आबा जाधवांनी खरंच त्यांच्या नातीला खूप संस्कार दिलेत, त्यामुळे तुम्हाला काही हरकत नसेल तर. तेव्हा लगेच अभयची आई म्हणू लागते, मालक साहेब, पण ती पोरगी तर. आता अभयच्या आईला सांगायचं असतं की तिला दिसत नाही, ती आंधळी आहे, पण तेच वेळेस आता अभयचे बाबा लगेच अभयच्या आईचा हात पकडतात आणि तिला गप्प बसवतात. त्याच वेळेस आता लगेच अभयची आई म्हणू लागतं, ठीक आहे मालक साहेब, तुम्ही जर बोलला असाल तर तुम्ही विचार करूनच निर्णय घेतला असेल, आम्हाला पटतंय तुमचं म्हणणं. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, मग अभय तुझी काय इच्छा आहे? त्यावर अभय म्हणू लागतो, तुम्ही जर ठरवलं असेल तर मी तयार आहे. आता मात्र अभयचे आई वडील, अभय सगळेजण आनंदीला सून म्हणून स्वीकारण्यासाठी तयार झालेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, मग चला आता लग्नपत्रिका बघायला हरकत नाही, चालेल, आता पुढच्या तयारीला लागूया. यावेळेस कुठलंही विघ्न येणार नाही याची काळजी आपण घेणार, पण जरी कोणी या लग्नात खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी टेन्शन घ्यायचं नाही, सरळ माझ्याकडे यायचं, काय करायचं ते मी बघून घेईल, असं आता मालक साहेबांनी अभयच्या घरच्यांना सांगितलेलं असतं. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आनंदी मात्र आता चोपाळ्यावरती बसलेली असते. त्याच वेळेस तिच्याजवळ आरतीताई येते आणि म्हणू लागते, आनंदी, अगं आनंदी, काय करून बसलीस ग तू? अगं एवढा मोठा निर्णय असं तातडीने नसतो घ्यायचं ग आनंदी. अगं कसं समजावून सांगू तुला आनंदी? अगं लग्न म्हणजे खेळ नाही आहे, अगं मोठा त्याग असतो ग पोरी, तुला कसं कळत नाही आहे? त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई, मी जे काही बोलले, जे काही केले ना ते मी आपल्या आबांच्या समाधानासाठी, सुखासाठी केले, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू नको टेन्शन घेऊ. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी, अगं पण आमच्या सगळ्यांच्या सुखासाठी तू तुझ्या आयुष्याचा त्याग करते, अगं लग्न म्हणजे मोठा त्याग असतो ग, आणि तुझ्या आयुष्यात तर. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, काय झालं आरतीताई, माझ्या आयुष्यात काय आहे? काहीच नाही आहे माझ्या आयुष्यात, मी जे ठरवलं ते मी करणार, माझ्या आबांसाठी हे पाऊल मी उचलणार, यातच आपल्या घराचं आणि आपल्या आबांचं सुख आहे आरतीताई. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी, अगं पोरी, पण तुझं वरूनवरती प्रेम होतं ना गं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई, अगं काय बोलतेस तू? वरून आणि माझ्यामध्ये निखळ मैत्री होती, ती पण अगदी स्पष्ट, माझं त्याच्यावरती प्रेम वगैरे असं काहीच नाही आहे गं. आणि आरतीताई, गरिबांच्या मताला कुठलीही किंमत नसते ना गं, त्यामुळे गरिबांना प्रेम करता येत नाही असं तूच म्हणाली होती ना. तेव्हा आरती म्हणू लागते, आनंदी, अगं मी अशीच मनाची समजूत काढण्यासाठी बोलून गेले होते गं, म्हणून तू एवढा मोठा त्याग द्यायला निघाली. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई, अगं याला त्याग थोडंच म्हणता येणार आहे, माझं थोडं कुणावरती प्रेम होतं की माझा जीव अडकणार आहे म्हणून मी मोठा त्याग देते, असं काहीही नाही आहे. त्यावर आरती म्हणू लागते, आनंदी, अगं पण वरूणच्या बाबतीत तर. त्यावर आनंदी म्हणू लागते, वरूणवर माझं प्रेम नाही आहे आणि आता तर मी त्याला भेटणारही नाही आणि आमची भेटही होणार नाही, कारण आमच्यात जी मैत्री होती ना ती पण आता संपणार आहे. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, पण वरूणच्या मनात तर ते होतं ना गं, त्याचं तुझ्यावरती प्रेम होतं, त्याला काय वाटेल? त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई, मी आता यापुढे वरूणला भेटणार नाही आणि हे सगळं मी का केलं, कशासाठी केलं, याचं स्पष्टीकरणही मला नाही द्यायचं आहे गं. त्यामुळे आरतीताई, जे झालं ते इथेच थांबून मला नवीन सुरुवात करायची, मला आता आबांसाठी आणि तुमच्या सुखासाठी हा निर्णय घ्यायचा आहे आणि तो ही आनंदी पार पाडणार.
त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी अगं एवढ्या कमी वयात कशी समजूत आली गं? एवढी सगळी परिस्थिती हँडल करायचं कसं जमतं तुला? एवढं मनात दुःख पचू नये, तू सगळं काही सावरून घेण्याचा प्रयत्न करते आनंदी. खरंच आनंदी, तुझं कौतुक वाटतंय गं. आपल्या आबांसाठी, आमच्या सुखासाठी एवढा मोठा त्याग देते पोरी तू. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई तू टेन्शन घेऊ नको, इथून पुढे समजा काही ठीक होणार आहे. पण आरतीताई माझं एक काम करशील का गं? नाही म्हणजे वरुणला मी भेटणार नाही, त्याच्याशी मी बोलणार नाही, त्याला काही सांगणार नाही, पण तू नक्कीच वरुणला भेटू शकते. त्याला समजावून सांगशील मी हा निर्णय का घेतला, कशासाठी घेतला, हे सगळं त्याला सांगशील आरतीताई. तेव्हा आरती म्हणू लागते, ठीक आहे सांगेल. किती हुशार आहे माझी आनंदी. एवढ्या कमी वयात परिस्थितीला कसं सामोरं जायचं ना, हे तिच्याकडनं शिकायला हवं. असे म्हणताच आरती लगेच आनंदीला मिठी मारते आणि रडू लागते. तर त्यानंतर इकडे आता मालक साहेब आपल्या हवेलीवरती आलेले असतात. तर आता मालक साहेब शिर्केंसमोर बंदूक धरतात. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब अहो हे काय आहे, हे कशासाठी काढलंय? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के मी तुमच्यावरती एक जबाबदारी देतोय, तुम्ही ती पार पाडणार ना? शिर्के ती बंदूक हातात घेतात आणि म्हणू लागतात, मालक साहेब अहो तुमचा शब्द म्हणजे आमच्यासाठी शेवटचा शब्द. तो पडला आणि आम्ही झेलला, एवढंच काम आपलं. तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव बी देऊ शकतो. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, जीव द्यायची काय बी गरज नाही आहे शिर्के. कसं आहे ना, विद्याधरच्या मनात काळ आहे आणि आता आपण आनंदीचं लग्न ठरवलं आहे. हे कळताच हा पिसाळलेला विद्याधर भडकणार आणि तो आनंदीला पळून येण्यासाठी, तिचं लग्न मोडण्यासाठी, तिला त्रास देण्यासाठी काहीही करायला तयार होईल. कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे शिर्के मी तुमच्यावरती मोठी जबाबदारी देतोय. जर हा विद्याधर या लग्नात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जागीच गोळी घालायची आणि ठार करायचं. तेव्हा लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब अहो पण तो तर तुमचा भाऊ. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के हे बघा, रक्ताच्या नात्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं नातं असतं ते माणुसकीचं, आणि आपल्याला माणुसकीचं नातं निभवायचं आहे. आणि हा विद्याधर किती नीच नालायक माणूस आहे हे सगळ्या गावाला माहिती. त्यामुळे त्याला न घाबरता लगेच बेधडक गोळी हाणायची. पण शिर्के एक गोष्ट लक्षात ठेवा, आनंदी आणि तिच्या घरच्यांना कुठलाही त्रास होता कामा नये. आनंदीचं कुटुंब हे आपलं कुटुंब आहे असं समजा आणि लगेच कामाला लागा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शिर्के, ही बंदूक लोकांना धाक दाखवण्यासाठी नाही आहे, फक्त लोकांच्या बचावासाठी दिली मी. जर गरज पडली तर हिचा उपयोग व्हायलाच पाहिजे. त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब आजवर तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास टाकला तर हा शिर्के तुमचा विश्वास कधी बी मोडू देणार नाही, तो नक्कीच खरा उतरणार. असे म्हणताच आता शिर्के साहेब तिकडनं निघालेले असतात. पण मालक साहेबांनी आता विद्याधरचा खेळ खलास करण्यासाठी सगळी तयारी केलेली असते. तर इकडे आता आनंदीच्या सांगण्यावरून आरती आता वरुणला भेटण्यासाठी निघालेली असते. आरती आता अंगणात येते. त्याच वेळेस तिचं लक्ष आता तुळशीकडे जातं. तुळशीवरती एक बॉक्स आणि चिठ्ठी ठेवलेली असते. आरतीताई पटकन आता तो बॉक्स उचलते आणि ती चिठ्ठी वाचू लागते. तर आता ती चिठ्ठी आणि तो बॉक्स पाठवलेला असतो वरुणने. आता वरुण इकडे कधी आला आणि कधी हे सगळं ठेवून गेला हे त्यांना माहीत पण नसतं. त्यावर लगेच आरती आता ती चिठ्ठी वाचू लागते. तर त्यात लिहिलेलं असतं, आनंदी यापुढे आता तू मला कधीही भेटणार नाही हे मला कळलं आहे आनंदी, आणि हा निर्णय तू तुझ्या घरच्यांसाठी, तुझ्या आबांसाठी, तुझ्या बहिणींसाठी घेतला आहे. आनंदी तुझ्या ह्या निर्णयाचं मला कौतुक वाटतं गं. खरंच खूप मोठं धाडस आहे आनंदी तुझ्याकडे. पण काय करणार, या वरुणच्या आयुष्यात आता आनंदी नसणार आहे. त्यामुळे आनंदी माझ्याकडे तुझ्या ज्या काही आठवणी होत्या ना त्या सगळ्या मी तुला परत करतोय. कारण मी तुझे जेवढे फोटो काढले होते ते सगळे क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात कैद केले होते, ते सगळे मी तुला परत करतोय. मी कुठलीही एकही कॉपी माझ्याकडे शिल्लक ठेवलेली नाही आहे आनंदी. आता आपल्या दोघांची मैत्री इथेच संपते, आपण आता नाही भेटणार आनंदी. असे म्हणताच आता आरतीना ही चिठ्ठी वाचता तिला खूप वाईट वाटतं, कारण वरुणचं खरंच आनंदीवरती खूप प्रेम होतं. आता लगेच आरतीताई तो बॉक्स उघडते. तर त्यात आनंदीचे खूप छान छान फोटोज असतात. आता मात्र हे सगळे फोटो बघून आरतीला मात्र खूपच आनंद होतो, कारण आनंदीचे तिच्या बहिणींबरोबरचे सगळे फोटोचे क्षण आता इथे कैद झालेले असतात. अगदी छान छान फोटो बघून आरतीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. त्याच वेळेस बाहेर आनंदी येते. आरतीताई अगं तू गेली नाही का अजून? अगं तुला यायला उशीर होईल, जा की. अगं जा की पटकन, तुला वरुणला भेटायचं आहे ना. तेव्हा लगेच आरती आता आनंदीजवळ येते. आनंदी
अगं वरून इकडे आला होता, हे बघ त्याने काय दिलंय. आता लगेच आरती तो बॉक्स आनंदीच्या हातात देते आणि मला लागतं हे बघ त्याने एक चिठ्ठी पाठवली, त्यात जो काही मजकूर असतो ना तो आता आरतीताई आनंदीला वाचून दाखवते. आता लगेच आनंदी विचारू लागते, आरतीताई अगं या बॉक्समध्ये काय आहे. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी तुझे जे काही छान छान फोटोज वरूनने काढले होते ना ते सगळे फोटो परत केलेत गं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, यात फोटो आहे. आता लगेच आनंदी ते फोटो घेऊन अगदी चुलीजवळ जाते. आता चुलीमध्ये मोठासा जाळ चालू असतो. त्याच वेळेस आनंदीने ते फोटो आता ते जाळ्यामध्ये टाकायला सुरुवात केलेली असते. आरतीला मोठा धक्काच बसतो. आता मात्र आनंदीला वरून भेटल्यापासूनचे जे काही क्षण असतात ना ते सगळे आठवू लागतात. आता मात्र आनंदीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, पण तरी आता ही अग्निपरीक्षा देऊन तिला पुढील वाटचालीला सुरुवात करायची असते. त्यामुळे हे सगळं इथे संपायलाच हवं, म्हणून आनंदीने सगळे फोटोज आता जाळून टाकलेले असतात. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आनंदी अगं काय करतेस तू. अगं केवढी मोठी अग्निपरीक्षा दिली आनंदी तू आज. अगं हे करताना तुझं मन किती तिळतिळ उठत असेल ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई मन तुटलं तरी चालेल, पण माझ्या आबांसाठी, त्यांच्या सुखासाठी आणि समाधानासाठी मी हे लग्न करणार. मला वरूणबरोबर माझं जे काही नातं होतं ना ते इथेच थांबवायचे, कारण हे नातं पुढे घेऊन जर मी गेले तर मी माझा संसार नाही करू शकत आणि म्हणूनच आरतीताई याचा शेवट इथे व्हायलाच पाहिजे. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, आनंदी अगं पण एका अनोळखी व्यक्तीबरोबर तू तुझं आयुष्य कसं काढणार आहे. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई सांगितलं ना तू टेन्शन घेऊ नको. अगं माझ्या या एका निर्णयामुळे सगळ्यांचं सुख आहे, आबांचं, माझ्या बहिणींचं आणि मालक साहेबसुद्धा लय खुश होणार आहे, सगळं गाव खुश होणार आहे. त्यामुळे आरतीताई माझा निर्णय झाला, मी हा संसार करणार असं आता आनंदीने ठरवलेलं असतं. तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. ठरल्याप्रमाणे अभय त्याचे घरचे आता गुरुजींना घेऊन इकडे आबा जाधवांच्या घरी आलेले असतात. आता मात्र लगेच गुरुजींनी इथे आनंदी आणि अभयची पत्रिका बघितलेली असते. तर आता मात्र लग्नपत्रिका जुळलेल्या असतात. तेव्हा गुरुजी आनंदाच्या भरात म्हणू लागतात, चला आता तर टेन्शन मिटलं, नवरदेवाची आणि नवरीची पत्रिका जुळते, आता हे लग्न होणार. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, तारणहार पावला म्हणायचं, माझ्या लेकीला आता लग्नाचं सुख भेटणार, तिच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार. आनंदी, आरती सगळ्याजणी खूपच खुश होतात. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, गुरुजी नाही म्हणजे कधीचा मुहूर्त निघेल सांगाल का. आता गुरुजी लगेच मुहूर्त बघू लागतात. तर गुरुजींना धक्का बसतो, अरे देवा हे काय झालं. आता सगळेजण घाबरतात, पुन्हा काही विघ्न आलं की काय असं सगळ्यांना वाटू लागतं. त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात, आबा अहो परवाचाच मुहूर्त निघतोय आणि तुम्हाला लगेच वेळ न वाया घालवता तयारीला लागावं लागेल. आता मात्र परवाचा मुहूर्त, अरे बापरे एवढा लवकर, उद्या हळद परवा लग्न, अरे बापरे आता काय करावं असं सगळ्यांना झालेलं असतं. सगळेजण आता लग्नाच्या गडबडीत असतात. आता मात्र आरची आणि आरती दोघी आनंदीला मिठी मारतात. तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र छोटी आरची रडत असते. आरतीताईलाही खूप रडू येत असतं, पण आरतीताई आता रडू दाबण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस आता आरची आनंदीजवळ येते आणि आपल्या आनंदी दिदीला मिठी मारतच म्हणू लागते, आनंदी दिदी तू जाणार आहे आता, तू गेल्यानंतर आमचं कसं होणार गं, आम्ही काय करायचं सांग ना, असे म्हणत आरची रडू लागले. त्याच वेळेस आनंदी तिला मिठी मारते म्हणू लागते, आरचे अगं रडू नको, रडायला काय झालं, हे बघ रडायचं नाही, आत्ता जर एवढी रडली तर लग्नात कशी रडणार तू. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, दिदे इथे आम्ही एवढं इमोशनल झालो आहे आणि तुला मजाक सुचतायत. त्याच वेळेस आता आरतीताईच्या हुंदक्यांचा आवाज आनंदीला येतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरचीचं ठीक आहे पण आरतीताई तू पण रडतेस. तेव्हा आरती म्हणू लागते, आनंदी अगं तू एका अनोळखी घरात जाणार आहे, तुला तिथे सगळं जमेल ना गं, आणि आम्हाला तुझी एवढी सवय लागून गेली आनंदी, आम्ही कसं राहायचं आणि काय करायचं हा प्रश्न पडलाय गं, म्हणून खूप रडू येते मला. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरती ताई आणि आरची तुम्ही दोघी जर अशा रडला तर मी खचून जाईल ना, तुम्ही उलट मला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, मला सावरून घ्यायला पाहिजे, आणि तुम्हीच असं मला खचवताय, कसं जमेल बरं. हे बघा रडू नका, सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, दिदे कसं ठीक होणार आहे, तू गेल्यानंतर माझा अभ्यास कोण घेणार, माझ्या शाळेचं आवरून कोण देणार, आणि माझ्याबरोबर ललितवर फिरायला कोण येणार,
तुझ्याबरोबर नद्या नाले झाडे सगळे बोलतात ना गं, मग त्यांच्याशी कोण बोलणार? मी काय उत्तर देऊ त्यांना? आता मात्र छोटी आरची खूप रडत असते आणि आता रडता रडताच म्हणू लागते, 1 2 3 4 आबा जाधवांच्या नाती हुशार असं कोण म्हणणार? मग आम्ही कसं म्हणायचं सांग ना? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आरचे रडू नको, हे बघ तुझी आनंदी दिदी काय लय दूर नाही चालली, त्यामुळे रडायचं नाही. तेव्हा आरती म्हणू लागते, आनंदी खरंच तुझ्यासारखं मन ना इतरांना नाही होऊ शकत गं, तू लय मोठ्या मनाची. आता आरतीताई पटकन उठून आपल्या आईची पेटी घेऊन येते आणि लगेच आनंदीचा त्या पेटीवरनं हात फिरवते. आनंदी, ही आपल्या आईची पेटी आहे, तुला माहिती आहे ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो. आता आरतीताई ही पेटी उघडते तर त्यात आईवडिलांचा फोटो असतो. तो फोटो आता बाजूला ठेवते तर आईची एक छान अशी नारंगी रंगाची साडी असते. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, हे बघ आनंदी, आपल्या बाबांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला ही साडी आपल्या आईला आणली होती. बाबांनी खूपच प्रेमाने आईसाठी ही साडी आणली होती, म्हणून आपल्या आईची ही साडी तू लग्नात घालावी. घालशील ना आनंदी? आता आनंदी ती साडी हातात घेते आणि अशी तिला मिठी मारते. आरतीताई, ही फक्त साडी नाही तर यात आईच्या मायेची ऊब, आईचा स्पर्श, आईचं प्रेम जाणवतंय. घालणार मी लग्नात हीच साडी घालणार असं आनंदीने ठरवलेलं असतं. तिघी बहिणी आता एकमेकींना मिठी मारतात आणि रडू लागतात. तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता हा विद्याधर आणि शलाका दोघेही तयार होऊन आता विचार करत असतात. त्याच वेळेस आता चंदन येतो, मालक साहेब आता काय बी होऊ शकत नाही. आता जर ते आनंदीचं लग्न जमवलं त्या युगंधरने, आता सगळं संपल्यातच जमाय. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, नाही असं काहीही होणार नाही. तेव्हा शलाका म्हणू लागते, झालं, युगंधरने ठरवलं आणि गावाने झेललं. त्या आंधळ्या पोरीशी लग्न करायला तो अभय तयार झालाय आणि आता लग्नाचा मुहूर्त बी निघला. आता आपल्या हातात काय बी उरलं नाही. तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, हो. त्या युगंधरने शब्द टाकला की सगळं गाव आंधळ्याची काठी बनायला तयार आणि तो पोरगा सापडला की बकरा म्हणून तिचा नवरा. आणि हे बघा मालक साहेब, आता तर उद्या लगीन होणार, त्यामुळे आता तर सगळं संपलं. तेव्हा शलाका म्हणू लागते, हो ना, त्या आनंदीचं लगीन जमलंय, मला तर काही सुचेनासंच झालंय. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, सुचणार आणि मोठा धमाका काय असतो ना ते कळणार. त्यावर लगेच आता चंदन म्हणू लागतो, मालक साहेब म्हणजे तुम्ही फटाकडे उडवणार? अहो मालक साहेब, दिवाळी संपून किती दिवस झाली आणि आता तुम्ही हे लवंगी फटाकडे कशाला वाजवतायत? आता विद्याधरला राग येतो. त्याच वेळेस चंदन म्हणू लागतो, मालक साहेब तुम्हाला राग येणं साहजिक आहे हो, पण कसं आहे ना, असं पोल्युशन करू नये माणसाने. आता तर सणसूद नाही, दिवाळी नाही, तिकडे पंक्ती बसण्याची वेळ झाली आणि तुम्ही इकडे लवंगी फटाकडे वाजवलाय, कसं वाटायलंय ते? आणि त्यातल्या त्यात तुमच्या डोळ्यांना धूर सहन होणार नाही, डोळ्यांची आग होईल आणि मग डोळ्यांनी काय बी दिसणार नाही. डोळ्यांना ॲलर्जी झाली ना, आता डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात आहे ना? तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, बास, फालतूचे जोक मारणं बंद करा. एक दिवस तुझे हे फालतूचे जोक ऐकून ना तुझी जीभ जर माझ्या हातात आली ना, ती हसडायला मी मागे पुढे बघणार नाही. चंदन, बास, आता हा विद्याधर काय चीज आहे ना हे सगळ्या गावाला कळेल. कारण या आनंदीच्या लग्नात लग्नाचा मांडव नाही तर स्मशानाची शांतता पसरायला हवी. या आनंदीची आबरू मी सगळ्या गावासमोर वेशीला नाही टांगली ना तर नावाचा विद्याधर नाही. तेव्हा लगेच आता चंदन आणि शलाका म्हणू लागतात, असं काय करणार आहेस तू, सांग ना? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, करणार. आता हा विद्याधर मोठा धमाका करणार, कारण हा विद्याधर आग आहे आग. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, तुझी आग तुझा नाक सगळं माहिती, तू करणार काय ते सांग आधी. आता विद्याधरने आपला सगळा प्लॅनिंग चंदन आणि शलाकाला सांगितलेलं असतो. शलाका आणि चंदन मात्र खुश होतात. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, आता त्या आनंदीचं लगीन मोडणार. आता अख्ख्या गावाला मोठं संकट बघावं लागणार, अख्खं गाव रडणार. आता असा धमाका होणार ना, त्यात हा युगंधर आणि ही आनंदी आयुष्यभर ठेचले जाणार आणि मग त्या आनंदीची वाट लागणार आणि त्या युगंधरचा मानही संपणार. असं हा विद्याधर काहीतरी करणार. आता मात्र विद्याधरने मोठा डाव टाकायचं ठरवलेलं असतं. चंदन आणि शलाका खूपच खुश होतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे हळदीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली असते. आनंदी अगदी छान हळदीच्या वेशात पिवळ्या रंगाची साडी घालून हळदीचे दागिने घालून तयार झालेली असते. तर आता वैशूताई सगळेजण खूप खुश असतात. लग्नात अगदी
कसलीही कमी पडू द्यायची नाही म्हणून सगळेजण जोमात तयारीला लागलेले असतात. हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. त्याच वेळेस अचानक लाईट जातात. तेव्हा आता वैशूताई मला लागते, आनंदी अगं लाईट कसे गेले, मी बघून आल्या. आता वैशूताई लगेच तिकडनं बाजूला जाते. त्याच वेळेस आता आनंदीला पळून नेण्यासाठी हा विद्याधर पिवळ्या रंगाची साडी नेसून बाईचं रूप घेऊन आता त्या अंधारात आनंदीजवळ येतो. आनंदी मी आलोय बरं का, असे म्हणत आता आनंदीला एका मोठ्या बॉक्समध्ये या विद्याधरने बंद केलेलं असतं. आता हा विद्याधर आनंदीला घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस मालक साहेब येतात. लगेच लाईट ऑन झालेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी कुठे कुठे आनंदी. तेव्हा लगेच आजूबाजूच्या ज्या बायका असतात ना त्या घाबरलेल्या असतात आणि मालक साहेबांना सांगू लागतात, आत्ताच तो राक्षस विद्याधर आला होता आणि मागच्या दरवाजाने आनंदीला घेऊन गेलाय. मालक साहेब आता आनंदीला कसं वाचवणार. विद्याधर मात्र इकडे खूपच खुश झालेला असतो. तर या लग्नामध्ये कसा मोठा धमाका होणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि ही आनंदीची मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा.